नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 2026 मधील पहिला दिवस, 1 जानेवारी 2026. नवीन असताल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. या ठिकाणी नवीन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून आणि करंट अफेअर्स मराठी टीमकडून नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल. काय गोष्ट सांगेल? तुमचं जे पण काही स्वप्न आहे ते आज तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, कागदामध्ये लिहून घ्या आणि तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये तुमच्यामध्ये जे काही सातत्य आहे, कन्सिस्टन्सी आहे, ती बिलकुल ब्रेक होऊ द्यायची नाही. एक वेळ जेवण नाही करायचं, परंतु आज सकाळी तुम्ही जे काही टास्क लिहिलेले असतात अभ्यासाबद्दल, मी आज हे चॅप्टर संपवणार, मी आज ही टेस्ट देणार, मी आज हे कंप्लीट करणार, ते या ठिकाणी कंप्लीट केल्याशिवाय झोपायचं नाही. तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या स्वप्नांच्या मेहनतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सातत्य हे तुम्हाला ठेवावंच लागणार आहे. नाहीतर अशाच प्रकारचे नवीन वर्ष 2027 यायला सुद्धा वेळ लागणार नाही. ठीक आहे, एवढाच मी या ठिकाणी तुम्हाला एक सल्ला देईल, एक मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ म्हणून, शिक्षक म्हणून बिलकुल नाही. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? रोलिंग बजेट फ्रेमवर्क सादर करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, MP. मध्य प्रदेश हे राज्य या ठिकाणी भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. कशासाठी? रोलिंग बजेट फ्रेमवर्क सादर करणारं. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महेंद्र हरपाळकर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? महेंद्र हरपाळकर असं त्यांचं नाव आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन सचिव, नवीन सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्याबद्दल बोलण्यात आलं? तर महाराष्ट्राबद्दल. तर काय करूया, एकदा आपण महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत त्याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, टाइमपास करू नका. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत वर्तमानमधील देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, हे ऑलरेडी गुजरात राज्याचे देखील राज्यपाल आहेत. महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत मिलिंद साठे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत राजेश अग्रवाल. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत श्री चंद्रशेखर. महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत दिनेश टी वाघमारे. महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत VM कानडे. महिला हक्क आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर. महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त आहेत राहुल पांडे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनलेत विवेक भीमनवार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव बनलेत महेंद्र हरपाळकर. या सगळ्या ज्या काही नियुक्त्या असतात, अशा प्रकारचे जे काही पॉईंट्स असतात ते आपण ऑलरेडी या ठिकाणी इयरबुकमध्ये समावेश केलेले आहेत. आपली ही इयरबुक आज संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी लॉन्च होणार आहे. आपली इयरबुकमध्ये दोनच गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, एक्झामच्या ओरिएंटेड जे मुद्दे महत्त्वाचे असतात तेच मुद्दे आपण PDF मध्ये दिलेले आहेत. टू द पॉईंट्स या ठिकाणी नोट्स दिलेले आहेत. फापट पसारा याच्यामध्ये आपण टाकलेला नाही. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, या PDF मधील बरेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. आणि तुम्हाला काय करायचं आहे, आज संध्याकाळी 7 वाजता जेव्हा PDF मिळेल त्याची झेरॉक्स काढायची आहे आणि या ठिकाणी कमीत कमी 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस या ठिकाणी त्याचं परत रिव्हिजन मारायचं आहे. बरोबर? आणि या ठिकाणी ही जी काही इयरबुक आहे ही जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा माझा QR कोड आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी QR कोडला स्कॅन करायचा आहे. डायरेक्ट मोबाईल नंबरला पेमेंट करायचं नाही. हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि लवकरात लवकर या WhatsApp नंबरला मला स्क्रीनशॉट पाठवा. 96 730 58 600. बरोबर? सगळ्यांना आज संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी PDF दिली जाणार आहे. बरोबर? एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. दरवर्षी DRDO दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस हे दोन्ही दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतात? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला आपण दरवर्षी DRDO दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस, ग्लोबल फॅमिली डे आणि DRDO डे हे 2 दिवस आपण साजरा करतो 1 जानेवारीला. ठीक आहे, जागतिक कुटुंब दिवसाबद्दल तेवढे विचारलं जात नाही, परंतु DRDO बद्दल लिहून घ्या. फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संघटना. स्थापना झाली 1958ला 67 वर्षापूर्वी आणि वर्तमानमधील DRDOचे अध्यक्ष आहेत समीर V कामत. ठीक आहे, सुरुवातीलाच आपण या ठिकाणी काय पाहिलं आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या.
1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस, 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस, 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस, 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस, 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी, 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो, 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस, 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. भारत सरकारने कोणत्या 2 नवीन विमान कंपन्यांना ना हरकत प्रमाणपत्र NOC म्हणजेच काय नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट या ठिकाणी दिलेले आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C वरील दोन्ही. कोणकोणत्या 2 एअरलाईन? पर्याय क्रमांक A AI हिंद एअर आणि पर्याय क्रमांक B फ्लाय एक्सप्रेस. या 2 या ठिकाणी काय विमान कंपन्यांना ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेलं आहे कोणी? भारत सरकारने. 2 पॉइंट लिहून घ्या. नागरी उड्डाण मंत्रालयाने 2 नवीन विमान कंपन्यांना हिरवा कंदील दाखवला आहे. एअर केरळ आणि शंख एअर या 2 कंपन्यांना गेल्या वर्षी NOC या ठिकाणी मिळालेलं होतं, परंतु त्यांना अद्याप एअर ऑपरेटर प्रमाणपत्र म्हणजेच AOC एअर ऑपरेटर सर्टिफिकेट हे या ठिकाणी मिळाले नाहीत आणि त्यांनी उड्डाणे अद्याप या ठिकाणी सुरू केलेली नाहीत. मग याच्यातून आपल्याला 4 नवीन विमान कंपन्या कळाल्या. कोणकोणत्या? AI हिंद एअर, फ्लाय एक्सप्रेस, एअर केरळ आणि शंख एअर. बरोबर, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लिहून घ्या. द ग्रेट सँक्शन्स हॅक व्हाय इकॉनॉमिक सँक्शन्स डोंट वर्क द वे वी एक्सपेक्ट नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A उर्जित पटेल. पहा, व्यक्ती महत्वाचे आहेत त्याच्यामुळे पुस्तक ऑटोमॅटिकली महत्वाचं ठरतं एक्झामच्या दृष्टिकोनातून. तर त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं या ठिकाणी शॉर्ट फॉर्म मध्ये नाव लक्षात ठेवा, द ग्रेट सँक्शन्स हॅक. असं जरी लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे. प्रश्न आहे पुस्तक आणि लेखका संदर्भात. तर लगेच काय करूया, नवनवीन जे काही नवनवीन या ठिकाणी लेटेस्ट पुस्तकं प्रकाशित झाले त्यांचे ऑथर लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तक लिहिलं आहे राकेश मारिया यांनी. सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे पुस्तक लिहिलं आहे मोहर बासू यांनी. दपन स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल हे पुस्तक लिहिलं आहे इस्पिता चक्रवर्ती यांनी. भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक लिहिलं आहे अनुराधा शर्मा यांनी. विंग्स ऑफ वेलोर हे पुस्तक लिहिलं आहे स्वप्नील पांडे यांनी. मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक लिहिलं आहे रघुनाथ माशेलकर आणि सुशील बोर्डे यांनी. सनातन संस्कृती की अटल दृष्टी हे पुस्तक लिहिलं आहे वासुदेव देवनानी यांनी. सर्व्हिस ऑफ द नेशन रिफ्लेक्शन्स ऑफ ब्युरोक्रॅट हे पुस्तक लिहिलं आहे प्रताप सिंग यांनी. आणि द ग्रेट सँक्शन्स हॅक हे पुस्तक लिहिलं आहे उर्जित पटेल यांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. औद्योगिक भांग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने ग्रीन टू गोल्ड नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. औद्योगिक भांगाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन टू गोल्ड नावाचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट 2027 पर्यंत हिमाचल प्रदेशला स्वावलंबी बनवणे आणि गांजाचे एक मौल्यवान औद्योगिक आणि औषधी संसाधनामध्ये रूपांतर करणे या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. कुठे? हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत. हिमाचल प्रदेश या राज्याची स्थापना 25 जानेवारी 1971 ला झाली. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल. राजधानी आहे शिमला. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान ग्रेट हिमालयीन, पिन व्हॅली आणि सिम्बलबारा आणि 3 महत्वाचे धरण पांडोह, चमेरा
नातपा जाकरी. दोन महत्वाचे पॉइंट आहेत. 100% घरांमध्ये LPG कनेक्शन देणारे पहिलं राज्य हिमाचल प्रदेशच ठरलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र कोणत्या समूहाद्वारे बांधण्यात येणार आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अदानी समूह. अदानी कंपनी यांच्याद्वारे या ठिकाणी नाव काय असणार आहे पर्टिक्युलरली या सेंटरचं? शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थे अंतर्गत स्थापन करण्यात आलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? तर स्वाभाविक आहे बारामतीमध्ये. उद्घाटन कोणी केलं? गौतम अदानी यांनी. अदानी समूहाकडून जवळपास 25 कोटी रुपये याच्यासाठी देण्यात आले आहेत. याच्या मागचा उद्देश काय आहे? AI मध्ये संशोधन, शिक्षण, कौशल्य विकास आणि नवोन्मेष वाढवणे या उद्देशाने हे सेंटर या ठिकाणी बांधण्यात येणार आहे अदानी ग्रुपच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न क्रमांक 7 विचारला जाऊ शकतो. स्टार मार्क करून ठेवा. 2025 ची फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप कोणी जिंकलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मॅग्नस कार्लसन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मॅग्नस कार्लसन यांनी या ठिकाणी 2025 ची फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप या ठिकाणी जिंकलेली आहे. प्रश्न आहे स्पोर्टबद्दल, क्रीडाबद्दल. तर लगेच झालेल्या नवनवीन क्रीडा स्पर्धावरती चर्चा करूया. लिहून घ्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 जिंकली झारखंडने. 7व्या टेनिस प्रीमियर लीगचं विजेतेपद GS दिल्ली एसएसने जिंकलं. 2025चा फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप पॅरिस सेंट जर्मन यांनी जिंकलं. 12वं अंडर 19 एशिया कप 2025चं विजेतेपद पाकिस्तानने जिंकलं. फिफा अरब कप 2025 मोरोक्कोने जिंकला. 2025चा फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार उस्माने डेम्बले यांना मिळाला. 2025चा फिफा महिला खेळाडू पुरस्कार आयताना बोनमॅटी यांना मिळाला. पहिला सॅफ महिला क्लब अजिंक्यपद स्पर्धा या ठिकाणी जिंकली आहे ईस्ट बंगाल FCने. आणि फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2025चं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. RPREX 2025 हा सराव कोणत्या संस्थेने आयोजित केला होता? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ICGने. ICG म्हणजे काय? इंडियन कोस्टल गार्ड. ठीक आहे. आणि हे RPREX याचा फुल फॉर्म काय? रिजनल लेवल पोल्युशन रिस्पॉन्स एक्सरसाइज. ठीक आहे. समुद्रामध्ये तेल गळती झाल्यास जलद, समन्वित आणि प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करणे या उद्देशाने हा सराव करण्यात आला. अजून काय उद्देश आहेत? तर आंतर एजन्सी समन्वय, उपकरणांची तयारी आणि संवादाची चाचणी घेणे, राष्ट्रीय तेल गळती आपत्ती आकस्मिकता योजनेचे प्रमाणीकरण करणे या सर्व उद्देशाने हा सराव घेण्यात आला आहे ICGच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न क्रमांक 9. हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत CEO कोण ठरलेले आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जयश्री उल्लाल असं त्यांचं नाव आहे. पहा लक्षात घ्या. जयश्री उल्लाल नाव द रिचेस्ट इंडियन ओरिजिन CEO सरपासेस म्हणजेच काय? त्यांनी ओलांडलं आहे कोणाकोणाला? सत्या नडेला आणि सुंदर पिचाई यांना. आणि त्यांची आता नेट वर्थ किती झाले आहे? 50,170 कोटी एवढी त्यांची काय झाली आहे? नेटवर्थ. नाव आहे जयश्री उल्लाल. पुढचा प्रश्न क्रमांक 10. अमित शहा यांच्या हस्ते 227 कोटी रुपयांच्या पुनर्विकसित श्रीमंत शंकरदेव जन्मस्थळाचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच संविधानाच्या नवीन आवृत्तीचे कोणत्या भाषेमध्ये प्रकाशन केलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, संथाली नावाची एक लँग्वेज आहे. कोणती? संथाली भाषा, संथाली लँग्वेज. या लँग्वेजमध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या नवीन आवृत्तीचं या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे. शेवटचा प्रश्न. भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारा अंतर्गत भारतीय निर्यातीसाठी 100% ऑस्ट्रेलियन टॅरिफ लाईन्स कोणत्या तारखेपासून 0 ड्युटी होणार आहेत? तर या ठिकाणी आजपासूनच म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून. ठीक आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या जाता जाता. या ठिकाणी आजपासून भारतीय निर्यातीसाठी 100% ऑस्ट्रेलियन टॅरिफ लाईन्स 0 ड्युटी असतील. 2024-25 मध्ये भारताची ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात 8% वाढली आहे. या कराराचा भारतीय निर्यातदार, MSME, शेतकरी आणि कामगारांना याचा या ठिकाणी बेनिफिट होणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सच्या शुभंकराचे नाव काय आहे? हत्ती, मोरवीर, आदिवीर की वनराज?
तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या ठिकाणी ही जी काही इयरबुक आहे ही जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा माझा QR कोड आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी QR कोडला स्कॅन करायचा आहे. डायरेक्ट मोबाईल नंबरला पेमेंट करायचं नाही. हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि लवकरात लवकर या व्हॉट्सअप नंबरला मला स्क्रीनशॉट पाठवा. 96 730 58 600 बरोबर. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे.